सटाणा नाशिक महामार्गावर भीषण अपघात, रस्ते कामातील निष्काळजीपणाचा नागरिकांनी घेतला शोध। आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। सटाणा तालुक्यातून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। नाशिक महामार्गावरील सावकी पाटा येथे असलेल्या हॉटेल शौर्यासमोर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या अपघाताने महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराच्या कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या या महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे। मात्र कामाच्या ठिकाणी ना कोणते दिशादर्शक फलक आहेत, ना सूचना देणारे बॅरिकेड्स। काल सकाळी याच गोंधळामुळे एका दुचाकीस्वाराला समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज आला नाही आणि हा भीषण अपघात घडला। या घटनेनंतर शेतकरी आणि मोरेनगर ठेंगुडा परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत। नागरिकांचा आरोप आहे की रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होत आहे। वारंवार अपघात होऊनही प्रशासन ठिंब हलत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी माजी उपसरपंच किरण मोरे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी सटाणा पोलिसांना निवेदन दिले असून पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत। रस्ते कामाच्या ठिकाणी तातडीने दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर लावण्यात यावे। संबंधित निष्काळजी कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा। अपघातग्रस्त व्यक्तीला त्वरित भरपाई देण्यात यावी। प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। आता प्रश्न हा उरतो की आणखी किती जीव गेल्यानंतर रस्ते विकास महामंडळाला जाग येणार। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा। मजुरांचा ट्रॅक्टर आणि मोटरसायकलवाले मजूर कामावर जात असताना त्यांची समोरासमोर धडक झाली, मोठा अपघात झाला। याला जर कारण असेल तर फक्त रस्त्याचं अर्धवट पडलेलं काम, त्यांनी कुठंही बॅरिकेड लावलेलं नाही, त्यांनी कुठंही दिशादर्शक फलक लावलेले नाही, त्यांचे अजूनही अर्धवट काम सुरू आहे आणि याचा परिणाम थेट जनतेला सोसावा लागत आहे। तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे आणि याच्यात मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे।